टिकली म्हणून तुम्ही राहता, मुंबईत संघर्ष करून आम्ही म्हातारे झालो, अशा शब्दात राऊतांनी फडणवीसांच्या टीकेला उत्तर दिलं. मुंबईत जन्माला येऊन म्हातारे झाले तरी विकास जमला नाही, अशी टीका फडणवीसांनी केली होती. यावरती राऊतांनी उत्तर दिलं. देवेंद्र फडणवीस नागपूरचे, अजून बाकीचे सगळे बाहेरचे. मुंबईमध्ये मुंबईकरांना काय पाहिजे हे मला असं वाटतं मुंबईत तुम्हाला तिथे जन्माला आल्याशिवाय कळणार नाही. बाहेर येऊन ज्याला तुम्ही ती एखादी गोष्ट बघता, शहर बघता किंवा एखादा देश बघता ना, तुम्हाला समजणारच नाही तिथले प्रश्न काय ते. राज ठाकरेंनी मला तसे मुंबईच्या बाहेरचं ठरवलेलं आहे, त्याच्यामुळे आता मी सर्टिफाईड नागपूरकर आहे. मुंबईचा विकास करायचा असेल तर मुंबईमध्ये जन्माला येणं गरजेचं आहे, ह्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? आता जे मुंबईला जन्माला येऊन आता म्हातारे व्हायला लागले तरी विकास करू शकले नाही, ते काय विकास करणार आहेत? पण आम्ही मुंबईत जन्माला येऊन म्हातारे झालो म्हणून मुंबई महाराष्ट्रात टिकली आणि तुम्ही मुंबईत राहताय, त्यांना विचारा का राहताय. आम्ही मुंबईत संघर्ष करून म्हातारे झालो. मुंबई ही लढून मिळवली आम्ही. फडणवीस आम्हाला अशी आकाशातून जमिनीतून बटाटे येतात तसे आम्हाला बटाटे मिळालेले नाही आहेत. ही मुंबई लढून मिळवली आणि जेव्हा आम्ही लढत होतो तेव्हा फडणवीस यांचा जन्म झालेला नव्हता. मूळ ठाकरे कुटुंब हे महाराष्ट्राचं तरी आहे का? आम्ही मुळापर्यंत पोचायचं का? मूळ बाहेर काढायचं का? मग आम्हालाही तोंड उघडायला लागेल. तर त्यांनी काय एवढे दिवे लावले मुंबईसाठी? काय केलं मुंबईकरांसाठी? बांगलादेशीने रोहिंगे वाढवले. अचानक कसं तुम्हाला जिथे बोंगे बंद करणारे मदरसा आणि मस्जिदीमध्ये तुम्ही बघा हत्यार ठेवलंय की नाही हे बोलणारे आदरणीय राजसाहेब ठाकरे अचानक तुम्हाला महाकुंभवर एवढी खाज यायला लागली, पाण्यावर एवढी खाज यायला लागली. हे जिहादी हृदय सम्राटच्या मांडीला मांडी लावून एकाच सोफ्यावर बसण्याचा परिणाम आहे का? उद्धव ठाकरेंनी ते काय हिरवा गुलाल थोडा राजसाहेबांच्या पण डोक्यावर लावलाय का असा संशय लागलेला आता. तर मराठी मतं फोडण्यासाठी मिंधेंचा वापर सुरू आहे, असं देखील उद्धव ठाकरे म्हणालेत. मुलाखतीतनं उद्धव ठाकरेंनी भाजप आणि शिंदेंवर जोरदार हल्लाबोल केला. मराठी माणसामध्ये फूट पाडण्याचं काम मिंधेंना दिलं गेलंय, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं. त्यांची नुरा कुस्ती आहे. म्हणजे विरोधी पक्षाला तुम्ही स्पेसच ठेवायची नाही, एकमेकावरती आरोप करायचे आणि निवडून आल्यावर एकत्रच व्हायचे. म्हणजे आता सुद्धा आम्ही एकत्र आलोय आणि मिंदेला मुंबईत ठाण्यात मराठी मतं फोडण्यासाठी म्हणून ते वापरतायत. मिंदेचा वापर त्यासाठी करतायत, म्हणूनच त्याला शिवसेना आणि आमचं चिन्ह दिलंय. म्हणजे मराठी माणसामध्ये गोंधळ उडवायचा, त्याच्यात फूट पाडायची, मराठी माणसं फोडायची, हे मिंदेला दिलेलं काम आहे. मी लोकसभेला बोललो होतो की भारतीय जनता पक्षासारखा वांझोटा पक्ष देशाच्या राजकारणात नाही. ह्यांना राजकारणात पोरं होत नाहीत, त्याचं पाप आमच्यावर टाकतात आणि आमची राजकारणातली पोरं ते पळवत आहेत. आता या पोरांना कसं काय तुम्ही आवर घालणार? आमच्याकडे पोरं म्हणजे प्रक्रिया सुरूच आहे. तिकडे तुमच्याकडे बंदी नाहीये. मोहन भागवत बोललेत ना. हो, म्हणजे तुम्ही हिंदुत्वाचं पालन करताय त्यांच्या दृष्टीनं. हिंदुस्थानच्या राजकारणामध्ये स्वतंत्रतेच्या नंतर असं एकमेव उदाहरण आहे की एखादा व्यक्ती मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवरती बसलेला असताना त्याच्या पक्षाचे 90% विधायक त्याला पक्षातून बाहेर काढतात. आणि त्यामुळे हे उद्धव ठाकरेंचं कर्तृत्व इतकं मोठं आहे की स्वतः मुख्यमंत्री असताना त्यांचे 44 आमदारांनी त्यांना त्यांच्या पक्षातनं बाहेर काढलं. आणि हे अपयश कुठेतरी झाकण्याकरता अशा प्रकारचे वक्तव्य ते